तुम्ही चौधरी साहेब तुमचा एकदा परिचय द्या. हा आपला यूट्यूबचे जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठीचा व्हिडिओ आहे. तर तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये ही कल्पना कशी आली की आपण दूध व्यवसाय करायला पाहिजे, कारण की तुम्ही पहिल्यापासून तर हा व्यवसाय करत नव्हता. नाही तर कसं म्हणजे कुणी सांगितलं तुम्हाला, किंवा मग तुमच्या डोक्यात कसं आलं की आपण गाय पाळायला पाहिजे? कुणापासून प्रेरणा घेतली तुम्ही? एक आपला एक पाहुणा होता, त्याच्या सांगितल्यापासून आपण एक गाय घेतली आधी. अच्छा. तिथून पुन्हा वाढवली. किती वर्षापूर्वी घेतली होती? एक 8 वर्ष झाली. आणि त्याच्यानंतर दुसरी गाय घ्यायला तुम्हाला किती वेळ लागला? एक वर्ष गेलं. वर्षाच्या नंतर तुम्ही दुसरी गाय घेतली. हा. त्याच्यानंतर तुम्हाला काही अडचणी आल्या का हा व्यवसाय करताना? काही आजारामध्ये किंवा ॲबॉर्शन किंवा मग बारके वासरं मरणं? येतात की अडचणी. कोरोनामध्ये तुमचा जो व्यवसाय आहे, हो. हा व्यवसाय चालू असताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागले? दुधाला भाव नव्हता, त्याच्यानंतर म्हणजे कसं कसं तुमचं त्या ठिकाणी मार्गक्रमण झालं? घाबरायची गरज लागत नाही. घाबरून व्यवसाय करायचा नाही. अच्छा. तर जे नवीन मुलं करणार आहेत समजा आमच्यासारखे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? चाराचं नियोजन कसं करताय तुम्ही? म्हणजे किती टायमाला चारा देताय आणि खुराक किती किती देताय? किती लिटरचे जनावराला? 2 टाइम चारा. 2 टाइम चारा टाकायचं, त्याच्यावर संध्याकाळी धार काढून टाकायचं. आणि सकाळी धार काढणं याला किती वेळ जातोय तुमचा? 1 तास. 1 तास. आणि संध्याकाळी 1 तास, 2 तास. आणि चारा जे आहे तोडून आणणं आणि ह्यांना टाकणं ह्याच्यामध्ये किती वेळ जातोय तुमचा? त्याचे 1 तास. तर 2 तास सकाळी, 2 तास संध्याकाळी. बाकी त्यांना धुणं शेण काढणं ह्याच्यासाठी आपण 1 तास. म्हणजे आपल्याला दिवसात 6 ते 7 तास जर काम केलं तर आपल्याला या व्यवसायामध्ये जे आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे त्या याच्यापासून भेटू शकतं. तर मित्रांनो, जे चौधरी साहेब आहेत त्यांचं जवळपास 90 लिटर दूध जातं दिवसाला. तर एक 30,000 रुपये हप्ता, म्हणजे 10 दिवसाचे 30,000 रुपये हे याच्यातून कमवतात. तर महिन्याचे 90,000 रुपये याच्यामध्ये ते कमवतात आणि त्याच्यातील 40 ते 45,000 रुपये त्यांचा खर्चही होतो. तर त्याच्यामध्ये त्यांचं संपूर्ण चारा जे आहे घरचा आहे, असंच ना? किती एकर क्षेत्रामध्ये सर आपला चारा आहे? 1 एकरमध्ये. 1 एकरमध्ये? फक्त 1 एकरमध्ये? 1 एकरमध्ये एवढं सगळं भागतंय? क्या बात आहे. खूप छान. तर बघा मित्रांनो, फक्त 1 एकरमध्ये अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे चौधरी सरांनी. आणि 1 एकरमध्ये त्यांनी हे चारा करून, आता जे त्यांच्याकडं हे छोट्या कालवड्या आहेत ही त्यांची घरची गाय आहे. ही आता घरची कालवड सांभाळली. त्यानंतर पलीकडं तुम्हाला 3 कालवडी दिसत आहेत. आणि ही जी मोठी आहे गाय ही पण त्यांनी घरीच बनवलेली कालवड आहे. याच्यामुळं हा व्यवसाय परवडतो आणि या गोष्टीमुळंच हा व्यवसाय भरभराटीस पण जातो. आणि अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही पण करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.